नमस्कार मंडळी, मी दिगंबर आंधळे आपल्या माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आपण आज एका नव्या व्हिडिओमध्ये अशा एका ठिकाणी आलेलो आहोत जे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वारसा या एका छोट्याशा पण पंचक्रोशीत असलेल्या एका आवक जावक आणि मार्केटचं गाव असलेल्या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या गावातील मी उभा आहे देवाच्या मंदिरामध्ये। हे हनुमानाचं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असं बांधकाम या मंदिराचं गावकऱ्यांनी केलेलं आहे। आता आपण याच गावातील अशा एका घरामध्ये जाणार आहोत की ज्या घराला ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे। चला मंडळी, ते घर आता आपण पाहूया। आपल्याबरोबर आहेत शंभूदादा आणि शंभूदादाचंच ते घर आहे आणि त्या घराकडेच आपण आता जाऊया। ऐतिहासिक असा वारसा लाभलेल्या वारसा या गावातील त्या घराकडे आपण आता जात आहोत। शंभूदादा आपले समोर चालतायत आणि त्याच घराकडे आपण आता ते घर आत कसं आहे किंवा त्याला नेमका कसा वारसा लाभलेला आहे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। इंग्रज कालापासूनचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। हे नेमकं घर आणि या घराचा इतिहास काय आहे हे आपण आता शंभूदादांकडून आपण जाणून घेणार आहोत। चला आता आपण प्रवेश करूया। काय ना साफसफाई नाही, काय नाही। चला आपण शंभूदादाकडून हे जाणून घेऊया की या घराला नेमका काय इतिहास आहे। माझं नाव आहे संभाजी राऊत। मी आहे, वडील होते पण आजोबांनी किती वर्षांनी घेतलं असेल नाही घेतलं असेल त्याला माहिती नाही आपल्याला, पण 300-400 रुपयाचं घेतलं असेल व आजोबांनी त्या घरात राहत आहे आम्ही अजूनपर्यंत चांगलंच आहे। हे घर आपण कोणाकडून म्हणजे आपले जे आजोबा किंवा पणजोबा होते इंग्रजा काळाकडून घेतलेलं होतं ते। आणि त्यावेळेस जेव्हा आपण इंग्रजाकडून घेतलं तेव्हा इंग्रज या वास्तूचा किंवा या घराचा नेमका उपयोग कशासाठी करत होते? म्हणजे ते दारूचं दुकान होतं, देशी दारूचं दुकान होतं। पण आता कुठे आम्ही पण नाही होतं, पण सांगतो बुवा ते आजोबा पणजोबा सांगत होते म्हणून त्याने सांगितले बाबा ते लायसन आहे, पण लायसन कुठे गेलं ते पण माहीत नाही आपल्याला। इंग्रज काळामध्ये असलेलं एक मद्याचं दुकान म्हणून, पण आता हेच आदिवासी बांधव या घरामध्ये आता निवास करतायत। या ऐतिहासिक वास्तूमध्ये हे आज राहत आहेत आणि आपण त्या वारशामध्येच या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या घरामध्ये राहतात। आपण भाग्यवान आहात की आपल्यावर जरी इंग्रजांनी राज्य केलेलं होतं तरी आपण त्यांच्याकडून ही वास्तू विकत घेतली। त्या काळात त्या पैशाचं फारसं कमी किंमत असेल किंवा वाटत असेल, परंतु ती आज लाखोच्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची ही वास्तू आहे। कारण आपण जे पाहतोय की हे जे दगडी बांधकाम आहे हे पूर्ण तत्कालीन हे इंग्रजकालीनच आपल्याला दिसून येतं। फक्त नंतरच्या पिढींनी या कुटुंबातील अशा प्रकारची डागडुजी करून किंवा वरचं छत थोडंसं बदलून हे घर म्हणून आता ते आपल्याला वापरताना दिसत। हे फार मोठा इतिहास आणि हा सगळा घराची वास्तू, कारण घर सगळे असतात, झोपड्या सगळीकडे असतात, पण एखादी झोपडी किंवा एखादं घर याला ऐतिहासिक वारसा असतो। तो वारसा आपल्या या ठिकाणी आपण जतन केलेला आहे। ही वास्तू आजही अनंत पिढ्या या ठिकाणी आपल्याला नंतरही ही मजबूत आहे, त्यामुळे टिकून राहील। आणि या घरामध्ये आपण थोडंसं आदिवासी बांधवांचं आहार पोषण, घरातील कौटुंबिक जीवन कसं असतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। कारण याच्या मागे पलीकडच्या पडवीमध्ये भातासारखे धान्य असेल किंवा इतर धान्य असेल तर ते आपण या ठिकाणी साठवून ठेवलेलं आहे। त्याची थोडकी आपण दादाकडून आता माहिती घेऊया। याच वास्तूमधील असलेलं हे किचन, ज्याला आपण मोठ्या बंगल्यांमध्ये किचन म्हणतो, हे अशा प्रकारचं छोटंसं असलेलं पण अतिशय छान, जिथे की संपूर्ण असं शेणाने सारून सडा सारवण म्हणतो अशा प्रकारचं हे या घरामध्ये आपण हे किचन पाहतो आहोत। अतिशय टापटीपपणा किंवा अतिशय आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा पाड्या वस्तीवर ज्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं हे सिंपल साधेपण जगताना हे आदिवासी बांधव दिसत आहेत। आणि हे किचन आणि यानंतर या ठिकाणी धान्यासाठी
जे काही हे आपल्याकडे कणगी किंवा ज्याला आपण यांच्या भाषेमध्ये वेगळं म्हटलं जात असेल किंवा याला शब्द वेगळा वापरला जात असेल, पण हे स्टोरेज आहे. हे आपण पाहताय की हे संपूर्ण गहू असतील किंवा इतर धान्य असतील गहू, भात. जे इतर आपल्याला जीवनावश्यक आहे वर्षभर खाण्यासाठी, तर हे अशा प्रकारच्या कणग्यांमधून किंवा अशा प्रकारचे स्टोरेज या संपूर्ण कुटुंबाने केलेलं आहे. आणि याच्यामध्ये नेमकं काय धान्य आहे किंवा याचा उपयोग कसा केला जातो हे आपण आता दादाकडून विचारून घेऊयात. दादा, याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं धान्य आहे? याच्यामध्ये भात आहे, ओमसाई. भात. याच्यामध्ये नागली आहे, यस यस. नागली. याच्यात आहे इंद्रायणी, इंद्रायणी तांदूळ. इंद्रायणी तांदूळ. आणि त्याच्यात पण भात आहे, त्याच्यात पण गहू तर तिकडे ठेवलेलं आहे. हे धान्य आपल्याला किती वर्षभर पुरेल इतकं आहे की हा, जास्त वर्ष पुरू शकतं? 4-5 वर्ष पुरून जातात ना. विकलं जर नाही, खाण्यासाठी ठेवतो आम्ही. मी अनेक वेळा सांगितलं की मला आदिवासींची गरिबी दाखवायची नाही. आदिवासी किती समाधानाने आणि किती कशा प्रकारच्या आनंदाने जगतो हेच दाखवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो आहोत. आपण दादांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊ की दादांनी खूप अशी या ऐतिहासिक घर असलेल्या एक वारसा असलेला, गावाचं नाव वारसा आहे आणि या घराला सुद्धा वारसा आहे. हे वारशामधील हनुमानाचं मंदिर आणि या हनुमानाच्या मंदिराच्या मागून हा जाणारा एका पाड्यावरती असलेला हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कडेलाच आहे हे नितीन सरांचं फार्म हाऊस, जिथं आपण या ठिकाणी मुक्काम केलेला आहे. थांबून आपण हे सर्व आजूबाजूचा परिसर आपण कव्हर करतो आहोत. की हे जे दूरवर दिसणारे डोंगर आहेत, हे डोंगर आहेत मांगीतुंगीचे. एक जैन धर्मी असलेलं हे तीर्थस्थळ या फार्म हाऊसवरून, या शेतामधून आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. आणि आता आपण शंभूदादाला विचारू की शंभूदादा, आपण आता कुठे जाणार आहोत? आता तुळजाभवानीच्या मंदिराकडे जाणार आहोत. चला आपण तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला जाऊया. जसं. आपल्याबरोबर काही मंडळी आहेत या पाड्यावरची. दादा, काय म्हणताय, काय हाल हवाल आहे गावामध्ये, कसं चाललेलं आहे? आपल्या गावाचा प्रश्न आहे की खूप गावापासून आपले रस्ते मंजूर होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला हे रस्त्याची खूप गरज आहे. ते मंदिर पण जाय पुरता. बघा, या दादांचं म्हणणं आहे की या मंदिराकडे जाणारा हा जो रस्ता दिसतो आहे, हा चांगल्या पद्धतीचा पक्का रस्ता होणं आवश्यक आहे, जेणेकरून या गावातील किंवा परिसरातील किंवा महाराष्ट्रातून येणारे जे काही भाविक असतील त्यांच्यासाठी अतिशय सुकर असा मार्ग तयार होईल.